नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आम्ही चाललो दादा लाऊडस्पीकर लावण्यासाठी. भजनाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी 9 वाजता. रस्ता खूप खराब आहे, रस्त्याचे काम चालू आहे. होय, टाकाल कोणाकडे पैसे टाकला असतं पैसे नाही. कॅमेरामॅनच कसलाय काय माहिती. कॅमेरामॅनच चांगला नाही. मित्रांनो, संतोष मातेचं मंदिर आहे. मित्रांनो, 30 इथली यात्रा असते. बोट ठेवतो कॅमेऱ्यावर, काय काढतो. बोट नाही ठेवलेलं, काळ दिसत होतं. कॅमेरा तर तसं दिसतंय ते वरून. आदेश गाडी चालवत आहे. दमानी सर खांदा वेटा पण. मित्रांनो, पाहू शकता आपलं लाऊडस्पीकरचं मटेरियल आहे. साऊंड आहे, करणे येतं, माईकचे स्टँड येतं. ही पहा, मशीन आहे, ॲम्प्लिफायर मशीन. पाहू शकता या पिशवीमध्ये एक मिक्सर आहे. मला दाखवतो. हा छोटासा मिक्सर आहे. मित्रांनो, आदेश अशी गाडी चालवतो ना फास्ट, बघत नाही काय नाही. हां, आता मेन रोड मी चालवली, तर त्याला तुम्ही चालवायला मेन रोड मी चालू नको. किती वाटते नको वाटते. आउटसाईडला आले तरी त्याच्या हातात दिली. पाहू शकता तुम्ही इकडचा शीट. तिथं माऊली असला पाहिजे घरी. माऊलीच्या घरी जायची, ॲड्रेस त्याला माहिती नाही. माऊलीकडे जायची का? हां, मित्रांनो, एवढ्या छोट्या रस्त्याने फास्ट गेला टेम्पो. एवढा ऊस घरच्या गायांसाठी चालला आहे. ओळखीचाच आहे मित्रांनो. ही बघा, बंगला. त्या बंगल्याचं काम केलेलं आहे आम्ही. पहिलं गौंड्याच्या हाताखाली काम केलेलं आहे. सेंटरिंगचं काम, सेंटरिंग तर आमचं स्वतःच होतं, अजून आहे. इथून आपल्याला सरळ जायचं आहे. गुरं चरायसाठी रानात आले ते मित्रांनो. घरी जायचंय काय? अरे तू चल ना, मी सांगतो ना, तू काय आता हे करतोस. त्यांनी काय सांगितलं, माऊलीकडे जा. माऊली सांग, माऊलीला माहिती. हा, सकाळी म्हणलं ज्ञान माऊलीकडे जायचं. कशाला इकडं मित्रांनो, आम्हाला जिथं जायचं आहे ना, तिथला ॲड्रेसच माहिती. तिथल्या एरिया सगळं माहिती आणि घर आहे ना तिथंच माहिती. त्यामुळं आदेश कोणतं झाला, नेमकं कुठं जायचं आहे कुठं नाही. अरे घासन गाडी दाद्या, तुला एवढा रस्ता इकडं मोकळा आहे. चालू का मी मोठं टेम्पो ना, आपलं टेम्पो ना ते करायचं आहे. आपलं ते खाली दिसतंय का मित्रांनो? चित्र आहे. चिखलातून घे काय नाही उगत, तसंच नसती. झालो का ऐकून? हा, पहिलेच कळायला पाहिजे. माणसं चढता जातात लगेच जगवायचं जायचं. कसं कशा काय ठीक आहे. गाडीमध्ये चालू लोकांची गाडी चालली ते आणि त्याला बोला दाखवायला पाहिजे. त्यापेक्षा काय कमी इतका तासात चालू आहे.
कसा आहे रस्ता बघा. प्रमाणे लय गाडी उडवू नकोस काय फसणार नाही गाडी आहे. का पण पुढं आहेच खराब बघा. घालू का घाल की सणाला घालावं लागेल एकदम. पहिला गेअर मित्रांनो हा असा जीव मोठे घेऊन चाललोय ना मी गाडीत. आधीच गाडी चालवते. आता काय करणार ब्लॉग बनवायचा होता करायची होती त्यामुळे त्याला चालवायला ती गाडी. ते बेकार रस्ता होता काय सांगा. गाडी रेसवर पाय नाही ठेवला तरी चल. चल ते तिकडं जाणार आहे. माणूस बघतो शूटिंग काढतो शूटिंग का चालली असंच असतं प्लेसमध्ये. मित्रांनो पाणी मित्रांनो आता आपण पोहोचलो कुंभेफळ या गावात. ठीक का भाऊ आम्ही एकदा ह्या रस्त्याने गेलो म्हणजे पुढं वर्ष श्राद्ध होतं गावात. लय लांब गेलो बाकी गेलो अंगात. रस्ते मंदिर टेम्पो मारुतीचं मंदिर आहे. अरे बोलून सुद्धा द्याय ना बाबा ह्यो रस्ता काय मित्रांनो अवघड आहे बरं का. एक तर कॅमेरा हलतोय रस्ता एवढा डेंजर आहे की माणसं बोलतात तोंडातून शब्द सुद्धा निघत नाही. त्यामाने पिलू मरण मांजरीचं पिलू होतं मित्रांनो. गेलं ते गावतात गेलं त्यामाने चल काही गडबड नाही आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे. होऊन दे किती 20 मिनिटाचा होऊ दे नाही 30 मिनिटाचा होऊ दे. हा मित्रांनो सगळी झाडी पाणी झाडी गावाकडचे सीनच असे असते. तर मित्रांनो जवळजवळ आलेलो आहेत आपण. पोहोचतो थोड्या वेळात. माऊलीच्या घरी पोर गेलेल्या बंगल्यावर. माऊली असेल का नाही काय माहिती कधी. एक काम करा ना भाऊ माऊलीचा नंबर घ्या. मित्रांनो माऊली म्हणजे कोण माहिती आहे का. आम्ही जे आमचे जे लाऊडस्पीकर असतो त्यांच्या कार्यक्रमाला जागरण गोंधळ त्यांचे समजा भजन हे कार्यक्रम असतात ना त्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमाला आमचं लाऊडस्पीकरचं मटेरियल लावलेलं असतं. त्यामुळं त्यांच्या थ्रूने आपल्याला एक काम आलेलं आहे. सरळ जायचं सर पठार वस्तीवरच ना. हा पटकन किती पुढं जावं लागेल. कुणी सांगत देतो गेले. हा का चालतं. माऊलीच्या घराकडे नाही जायचं. नाही नाही तिकडून नाही सरळ जायचं. मंडप आहे काय नाही लाऊडस्पीकर भजनाचा. हा नाहीत वाटतं आता जातात घरी. घरी घेऊन जायचं का आपण. ती म्हणते ना आमच्या शेरडा घरी घेऊन गेली. सरळ जायचं इकडं. आता आहे म्हणजे माहिती आहे ना माहिती आहे तर मग काय झालं एवढा कन्फ्युज होतो आता. तू काय बंगला मित्रांनो तू माऊलीचा बंगला आहे. रानातच राहतात पण कसे बंगले आहेत का मित्रांनो. दारात डाळिंबीची बाग. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहोत आमच्या लोकेशनवरती. पाहू शकता आधीच चाललाय करणी घेऊन मित्रांनो. तर मित्रांनो आता आम्हाला सिस्टीम जोडायची. भेटूया सिस्टीम जोडून झाल्यानंतर.
तर मित्रांनो फायनली सिस्टीम जोडून झालेली आहे. आता निघालो आहोत आम्ही. किती सुंदर पाणी वाहत आहे बघा. इथं अजिबात वाळू नव्हती ना इकडं, ती सगळी वाळू वाहून आली. वाटा किती उंच होता, सपाट झाला. मित्रांनो बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो ब्लॉग बनवायचा पण हिंमतच नव्हती होत. ब्लॉग कसा बनवायचा, काय कसं बोलायचं हे कसं कळतच नव्हतं. म्हटलं चला आज गाडीत चालू तर निवांत बसलं, जी म्हणाली ती बोलून टाकून म्हणून ब्लॉग बनवायला लागलो. तर काय होतं मित्रांनो, काय बोलायचं हे माहीत असतं पण नेमकं टायमाला विसरून जातं. आणि मित्रांनो नेमकं ज्यावेळेस बोलायचं ना त्यावेळेस काय बोलावं हे कळत. या ठिकाणी मित्रांनो चढ आहे थोडा, पण काय होतं गाडीचं पाठीमागचा चाक आहे ना फिरतं जागेवर. चहा घेतलाय नाही चहा घेतलाय आम्ही. आता इथं पठार वस्ती घेतलाय. नाही नको आता जायचं घरी, उशीर चला का. मित्रांनो यांचा सप्ताह होता आपलं उन्हाळ्यात गुढीपाडव्याच्या टायमाला. त्यावेळेस आपला मंडप आपली सिस्टीम होती. ओळखीचे झाले ते काही या साईडचे 2-3 लोक येतात आता चहा प्यायला बोलवतात. मित्रांनो आपण पोहोचलो जवळ धानोरच्या जवळ आलेलो मित्रांनो. आता मी गाडी चालवणार आहे हायवेला गेल्यानंतर. तर मित्रांनो संपूत आता आपला इथेच ब्लॉग. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.